सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत प्राध्यापिका सौ मीना आंबेकर लिखित हितगुज हे त्यांचं पुस्तक. आज त्यातला जो लेख मी वाचणार आहे त्याचं नाव आहे स्त्री सखी. सुरू करते. आज वंदनाकडे तिच्या लग्नाच्या वाढदिवसाची पार्टी होती. 35 लोक जेवायला येणार होती. पण ऐनवेळी वंदनाची कामवाली गंगूबाई आलीच नाही. मग काय, वंदनाची खूपच धावपळ झाली. टेन्शन, राग, चिडचिड या साऱ्याने तिचा मूडच गेला. या बायका अगदी बेभरवशाच्या. अगदी आयत्या वेळी पाहुणे आले, दिवाळी दसरा असला की हमखास घरी राहतात. माजले नुसत्या. वंदना रागावली. यामुळे वंदनाचा पार्टीतला आनंद गेला. एरवी जी ओतून काम करणारी ही गंगूबाई का आली नाही याचं मला जरा नवलच वाटलं. 2 दिवसांनंतर रस्त्यात मला गंगूबाई भेटली. अत्यंत कामसू आणि प्रामाणिक गंगूला मी गेली बरेच वर्ष ओळखत होते. अगं, परवा वंदनाबाईंची अशी फजिती का केलीस? आजारी होतीस का? मी तिला विचारलं. अहो बाई, काय सांगू, त्या बाई लई जादा काम करून घेतात. जास्त कामाचे पैसे देत नाहीत. 10 वर्षात एवढी महागाई झाली आहे, पगार वाढवित नाहीत. बरं नसताना खाडा केला तर तोही कापतात. जरा उशीर झाला की खूप बडबडतात. मग कशी परवडणार ही कामं? एकदा तर स्वयंपाक करताना हे बघा केवढं भाजलं हाताला, तरी औषध पाणी नाहीच दिलं, फक्त हळद लाव म्हणाले. बाई, आमची जात ही अशीच. रात्री पिलेल्या नवऱ्याचा मार खायचा, दिवसभर ही धुणी भांडी करायची, त्यातून मालकिणीचं ऐकून घ्यायचं. अहो, त्या जोशीबाईंकडे बघा, केवढं 4 बादल्या धुणं असतं. त्यांच्या 2 मुलांची लग्न झाली, पण पगार तोच. वॉशिंग मशीन आहे, पण ते बी वापरू देत नाही. घरातली सगळी कामं करायला लावतात. गाद्या बी कोणी काढत नाहीत बघा. 3 दिवसापासून बारकं तापानं फणफणलंय. अजून बघा डॉक्टरकडे जायला मला झालं नाही त्याला घेऊन, आणि औषधही आणायला नाही जमलं. म्हातारीचं आजारपण चालूच आहे. मग दिवसभर जेवणालाही टाईम भेटत नाही हो. धुण्या भांड्यांनी भेगाळलेले आणि सुकलेले हात, त्रासलेलं मन आणि पाणावलेले डोळे बघून मला गहीवरून आलं आणि म्हटलं, बाई, आणखी एक सांगायचं होतं. त्या पल्ल्याडल्या देशमुखबाईंच्या घरात एवढा पसारा असतो, काल तर त्यांच्या कुड्याच सापडेनात. मग मला विचारायला लागल्या. नंतर त्यांनाच गावल्या उशाखाली. अहो, असा आळ घेतला ते मला नाही पटलं बघा. त्यांचं मी कामच सोडलं. घराची कटकट इसराया आम्ही काम धरतो तर बाहेरही तेच. गंगूच्या अश्रूंचा बांध फुटला होता. बरं, घरी ये ग, मग आपण बोलू. हे पैसे घेऊन बाळाला आधी औषध आण, असं सांगून मी निघाले. बाई, अहो, तुमच्यापासनी एवढं बोलले, मला लई हलकं हलकं वाटलं की हो. आपण साऱ्या जणी महिन्याला एवढा खर्च करत असतो. ब्युटी पार्लर, मेकअप, साड्या, अलंकार, पार्ट्या, डॉक्टर, औषधं, हॉटेलिंग, गिफ्ट्स, वाढदिवस, ट्रिप्स, नाटक, सिनेमे, कम्प्युटर, मुलांचे अनेक क्लास, गाडीचं पेट्रोल, फोनचं बिल, मोबाईलचं बिल, केबलचं बिल. ह्या साऱ्या बिलात आणखी आपल्या कामवालीचं छोटंसं बिल का ॲड करू नये बरं? कपाट भरभरून साड्या असतात. मग जुने कपडे आणि साड्यांसाठी कशाला हवी बोहारीण? ते कामवालीलाच का देऊ नयेत? जुने स्वेटर, छत्री, चपला अगदी सहज आपण देऊ शकतो. तिचं वेळ प्रसंगी औषध पाणी का करू नये? आजकालच्या छोट्याशा विभक्त कुटुंबात गरजेच्या वेळी कुणी दवाखान्यात असताना, आपण स्वतः आजारी असताना किंवा पार्टीत, लग्नकार्यात मदतीचा हात देणारी ती एकच तर असते. आपल्या सगळ्यांची हक्काची ही कामवाली. मानली तर स्त्रियांची सखीच. गोड बोलून, तिला मदत करून, तिला विश्वासात घेऊन, ढगाळलेलं तिचं सुन्न मन प्रेमाच्या ओल्या सरीत करूया थोडंसं प्रसन्न. मग ती सुद्धा आपल्या पार्टीचा दिवस तिच्या मनातल्या कॅलेंडरमध्ये नोंदवून ठेवेल आणि कधी
आपल्याला असं तोंडघशी पाडणार नाही. खरं आहे ना? आपल्या अशा या सख्यांना आपण नक्कीच मदत केली पाहिजे. त्यांचं दुःख जाणून घेतलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. उद्या अशाच एखाद्या छानशा लेखासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. बाय बाय.